आहे आणि राज ठाकरे आता रायगडाकडे रवाना झालेले आहेत। रायगडाच्या पायथ्याशी आज मनसेचा हा वर्धापन दिन साजरा केला जातोय। त्यासाठी सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे आणि या वर्धापन दिनाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रायगडावर जातात। किल्ले रायगडावर जाऊन राज ठाकरे अभिवादन करतील शिवरायांना आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 20वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनसेकडून आज राज्यभर सदस्य नोंदणीही केली जाणार आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सहभागी व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आहे। सद्यस्थितीबद्दल ज्यांच्या मनामध्ये राग आहे त्या सगळ्यांनी या कार्यामध्ये सहभागी व्हा, मनसेचं सभासदत्व स्वीकारा असं आवाहनही राज ठाकरेंनी एका पोस्टद्वारे केलेलं आहे। आज रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठीच राज ठाकरे हे रवाना होत आहेत। राज ठाकरे किल्ले रायगडाकडे रवाना झालेले आहेत। शिवरायांना ते अभिवादन करतील, त्यांच्यासोबत सगळे मनसेचे प्रमुख नेते असतील। राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग करत आता रवाना होत आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, हॉटेलमधून आता राज ठाकरे रायगडाकडे रवाना होत आहेत। स्वतः ड्रायव्हिंग करत आता राज ठाकरे रवाना झालेले आहेत। त्यानंतर रोपवेद्वारे ते आता रायगडावर जातील, शिवरायांना अभिवादन करतील आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मनसेचाच 20वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं रायगडाच्या पायथ्याशी आयोजन करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, राज ठाकरे आता रवाना झालेले आहेत रायगडाकडे, आता पुढचा दिवसभराचा कार्यक्रम कसा असेल? माधवी, जसं तू यापूर्वी म्हटले त्यानुसार आता ते निघाले। ते 20वा हॉटेल या ठिकाणी थांबले होते आणि साधारणपणे अर्धा तास त्यांना एक अंदाजे आपण धरून चाललोय की रायगडाला पोहोचायला किमान त्यांना लागेल। अर्थात इथे पोहोचल्यानंतर ते छत्रपती मस्तक होतील, किल्ले रायगडावरती जातील आणि तिथून खाली आल्यानंतर ते या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। त्यामुळे एकंदर आजच्या वर्धापन दिनी अर्थात सदस्य नोंदणी अभियान किंवा याची जरी सुरुवात होत असते आजपासून तर सदस्य नोंदणी केली जाईल नव्यानं, पण त्याच वेळेला एकंदरीत आपले छोटेखानी भाषण त्यांचं या ठिकाणी होईल आणि इथं राज ठाकरे नेमकं काय भाषण करणार ते देखील पाहावं लागेल। कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19 तारीखला शिवतीर्थावरती देखील सभा होत असते, त्यावेळी देखील राज ठाकरेंचं त्या ठिकाणी अशा ह्या सगळ्या जरी गोष्टी असतात तरी वर्धापन दिनानिमित्त मात्र कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने कानमंत्र दिला जातोय, काय संदेश दिला जातोय, तो किल्ले रायगडच्या साक्षीनं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। माधवी, नक्कीच अमोल, दिवसभरातल्या या कार्यक्रमाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज होणार आहे। तर ज्यांना सध्या परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्या नवनिर्माणाच्या ध्येयासोबत जोडून घ्यायचं असं राज ठाकरेंनी सगळ्यांना आवाहन केलंय। आता सांगलीमधून एक महत्त्वाची अपडेट येतेय। टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली तरुण